काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे ठोस पुराव्यांसह उजेडात आणले आहेत। मतचोरी आणि त्यात निवडणूक आयोग आणि भाजपच्या कथित भूमिकेचा निषेध करण्यासाठी ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं नुकताच मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चाची सुरुवात ठाणे काँग्रेस मध्यवर्ती कार्यालय इथून होऊन मार्केट रोड मार्गे ठाणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला। मोर्चात सहभागी पदाधिकाऱ्यांनी गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है आणि वोट चोर गद्दी छोड अशा घोषणा दिल्या। हा मशाल मोर्चा शहराध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला। निवडणूक आयोगाच्या यंत्रणेचा गैरवापर करत भारतीय जनता पक्षानं रचलेला एक राजकीय कट असून लोकशाहीवर केलेला हल्ला असल्याचं विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं। परंतु काँग्रेस पक्ष लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी कटिबद्ध असून मतदारांचा सन्मान आणि न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यानं लढा देत राहील असंही त्यांनी सांगितलं। या मोर्चात ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह जे.बी. यादव, भालचंद्र महाडिक, अनिस कुरेशी, महेंद्र म्हात्रे, हिंदूराव गळवे, निशिकांत कोळी, रवी कोळी, स्मिता वैती, शिरीष गरत, अजिंक्य भोईर, संगीता कोटल, शांती इलावडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यकर्ते यामध्ये सहभागी झालेले आहेत व सर्वांचा एकच नारा आहे की ही वोट चोरी जी झालेली आहे तिचा पोलकोल झाला पाहिजे। निवडणूक आयोगाने ज्या वोटची चोरी झालेली आहे त्या ते लोकांसमोर जाहीर केलं पाहिजे। तोपर्यंत काँग्रेस गप्प बसणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये ही वोट चोरी थांबवल्याशिवाय काँग्रेस गप्प राहणार नाही आणि या देशाचा पंतप्रधान राहुलजींना केल्याशिवाय काँग्रेसचे कार्यकर्ते गप्प बसणार। लोकसभा झाले, विधानसभा झाले, आता महापालिका निवडणूक ह्यामध्ये पण चोरी होणार आहे का? महापालिकांमध्ये वोट चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु आमचे कार्यकर्ते सतर्क आहेत, सक्षम आहेत। जशी प्रारूप यादी, मतदार यादी घोषित होईल आमचे कार्यकर्ते गल्ली गल्लीमध्ये जाऊन जे खोटे वोट्स नोंदवलेले आहेत किंवा जे बोगस वोट्स आहेत त्याला बाहेर काढून आम्ही काँग्रेस महापालिकेवर काँग्रेसचा आणि इंडिया आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही। अनधिकृत बांधकामांना चाप लावण्यासाठी दिवा आणि मुंब्रा या भागावर देखरेख करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचं विशेष पथक निर्माण करण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत। दिवा आणि मुंब्रा भागात अनधिकृत बांधकामांच्या अधिक तक्रारी आहेत, त्याची शहानिशा करण्यासाठी तसंच देखरेख करण्यासाठी या विशेष पथकाची निर्मिती केली जाणार असल्याचं आयुक्त राव यांनी सांगितलं। अनधिकृत परंतु राहत्या घरांवर गणेशोत्सव काळात कारवाई केली जाणार नाही, मात्र अनधिकृतपणे बांधकाम सुरू असलेली, कोणीही राहत नसलेली, त्याचबरोबर व्यावसायिक स्वरूपाची या अनधिकृत बांधकामांवरील कारवाई सुरूच राहणार आहे। महापालिका क्षेत्रातील या कारवाईचा आढावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकत्याच झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत घेतला। यावेळी या बैठकीत कर्मयोगी पोर्टल, 150 दिवसांचा कार्यक्रम आदी विषयांबाबत सादरीकरण करण्यात आलं। उपायुक्त शंकर पाटोळ यांनी अनधिकृत बांधकामांवरील कारवाईची माहिती दिली, तर मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी गणेश मूर्ती कार्यशाळा आणि विसर्जन यांची व्यवस्था यांची माहिती दिली। उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत, त्यानुसार सर्व प्रभाग समिती क्षेत्रात कारवाई सुरू आहे। आतापर्यंत 227 बांधकामांवर कारवाई झाली असून 24 गुन्हे दाखल झालेत। या कामात अडथळा आणणाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करावा असे निर्देशही आयुक्त राव यांनी दिले आहेत। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी,
चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील पाचपाकडी परिसरातील नरवीर तानाजी मित्र मंडळ यावर्षी आपल्या 48व्या वर्षात पदार्पण करत असून या पार्श्वभूमीवर मंडळाच्या ठाण्याच्या राजाचं दिमागदार आगमन मोठ्या उत्साहात पार पडलं. फुलांनी सजवलेल्या भव्य रथावर ठाण्याचा राजा विराजमान झाला होता. या रथाची आकर्षक आरास पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. ढोलताशांच्या गजरात, पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी संपूर्ण पाचपाकाडी परिसर दुमदुमून गेला होता. ठाण्याचा राजा पाहण्यासाठी परिसरातील गणेश भक्त रस्त्यावर उतरले होते. श्रद्धा, भक्ती आणि उत्साह यांचा संगम झाल्यानं वातावरणात अनोखी ऊर्जा निर्माण झाली होती. नरवीर तानाजी मित्र मंडळ हे ठाण्यातील सर्वात जुनं आणि प्रतिष्ठित मंडळ मानलं जातं. दरवर्षी मंडळ सामाजिक उपक्रमांवर भर देत विविध उपक्रम राबवते. यंदाही रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, शालेय साहित्य वाटप आदी उपक्रम राबवण्याची तयारी करण्यात आली आहे. ठाण्यातील गणेशोत्सवाची खरी ओळख म्हणून ठाण्याचा राजा ओळखला जातो. त्यामुळेच या आगमन सोहळ्याला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. भक्तांच्या उपस्थितीनं पाचपाकाडी परिसरात उत्साह, आनंद आणि भक्तिमय वातावरणाचं सुंदर चित्र अनुभवायला मिळालं. बुद्धिदात्या गणपती बाप्पाचा उत्साह केवळ भक्तिभावाचा नव्हे तर संस्कृती, परंपरा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा उत्सव आहे. परंतु प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्माकोल, रासायनिक रंग यांच्या अतिरेकी वापरामुळे या उत्सवावर प्रदूषणाचं सावट पसरू लागले. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कलासक्त कैलास देसले या कुटुंबियानं बाप्पांच्या स्वागतासाठी पर्यावरणपूरक आरास बनवून भाविकांसाठी निसर्गस्नेही मखरांचे विविध पर्याय उपलब्ध केले आहेत. ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालयाजवळील देसले यांच्या हेरंब आर्टच्या कार्यालयात गेली अनेक वर्ष गणपती बाप्पाची मखर तयार केली जातात. या कामात देसले यांच्या सोबत त्यांच्या पत्नी मनीषा तसंच मुलगे भाग्य आणि यश यांचाही उत्साही सहभाग असतो. कटिंग पासून फिटिंग पर्यंत, नक्षीकामापासून रंग सजावटीपर्यंत संपूर्ण कुटुंबच या मखर कार्यात रंगलेला आहे. चित्रकार असलेला भाग्य विविध पॅटर्न्स साकारतो, तर बासरीवादक यश मंडपाची कलात्मक सजावट करतो. कैलास देसले यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून केलेल्या अनुभवाचा वापर बाप्पांची विविधरंगी मखर साकारण्यात सहज दिसून येतो. यंदाच्या सजावटीचा केंद्रबिंदू आहे बांबूची चटई. बांबू ही नैसर्गिक, टिकाऊ आणि वेगानं वाढणारी सामग्री असल्यानं ती पर्यावरणपूरक सजावटीसाठी आदर्श मानली जाते. बांबूच्या चटईला रंग देऊन, नक्षीकाम करून, पानं, फुलं, मातीचे दिवे जोडून मंदिरांचा आकार देण्यात आला आहे. पौराणिक छत्र, झुंबर, कोकणातील मंदिरांची झलक, कापडी झालर आणि लाकडी पट्ट्यांनी सजवलेलं सिंहासन आदी कलात्मक गोष्टींनी या आरास अधिकच देखण्या आणि आकर्षक दिसतात. बाजारात चकाकणाऱ्या थर्माकोल आणि रासायनिक रंगाच्या आराशीत देसले कुटुंबांचा हा बांबूच्या चटईतून साकारलेल्या बाप्पाचा दरबार खरं तर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचं उद्बोधक उदाहरण ठरत आहे.